नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर हा थोडासा शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग म्हणू शकता. तर आता आहे ना, अंघोळीला जायचं आहे आम्हाला. तर बाथरूममध्ये पाणी वगैरे सगळं ओके आहे. तर मी म्हटलं आधी अदूला अंघोळ करून देते, टाकून देते. 2 मिनटं माझी नजर हटली आणि ती बघा देवघराजवळचे जे हळदी कुंकवाचं आपलं पंचपाड असतं ना, तिने ते घेतलं आणि त्यातला जो आपला असतो ना गुलाल देवांना लावायचा, आणि ती बघा काय हालत केली. तर देवाचं टिकी लावायचं नाही तर कशाला घेतली? काय करू ह्या मुलीचं तुम्ही सांगा मला. म्हणूनच कधी कधी आहे ना, कोणाच्या लाईव्हला किंवा कोणाचे व्हिडिओ बघणे पॉसिबल होत नाही. कारण की या कार्टूनला सांभाळणे खूप कठीण आहे. तर थोडंसं समजून घ्या. तर चला, आता हा शॉर्ट व्हिडिओ नाही, याला लॉंगच करते. तुम्ही नक्की बघा या कार्टूनला माझ्या. ती काय करत आहे, टॉवेल घेऊन तिचं आता मी अंघोळ टाकून देणार आहे तिची. माझी अंघोळ व्हायची आहे, तिचीही अंघोळ व्हायचीच आहे. बघा ती काय करत आहे. तिला होळी खेळायला ना खूप आवडतं, खरंच खूप आवडतं होळी खेळायला. भगवान, ये क्या कर रहे हो आप? हो, होळी खेळला हो. आमची होळी संपत नाही. तुम्हाला मी एक व्लॉग शेअर केला आहे. आमची होळी काही संपणार नाही आहे. ते दुसरी होळी येतपर्यंत आमची होळी चालूच आहे. मला नको करू तो हॅपी होळी. किट्टू प्लीज बेटा नको. तर मंडळी, जे कोणी नवीन बघत असाल प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सब केल्यानंतर प्लीज अनसब नका करू. प्लीज कडकडीची विनंती आहे. कारण की पुष्कळ सारे लोक आहे ना सबस्क्राईब करतात आणि है ना अनसब करतात. तर प्लीज असं नका करू. तुम्हालाही सपोर्टची गरज आहे, मलाही सपोर्टची गरज आहे. तर सपोर्ट करायचं असेल तर मनापासून करा. असं दिखाव्याचं सपोर्ट करू नका. ॲटलिस्ट प्लीज. कोणी येतात फक्त कॉमेंट करून चालले जातात, सब नाही करत. तर असं नका करू. कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मनापासून. तुम्हाला समोरचा व्यक्तीसुद्धा तितकंच मनापासून तुम्हाला सपोर्ट करतो. तर प्लीज असं करू नका. तर प्लीज कडकडीची विनंती आहे, जे कोणी नवीन बघत असाल चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर चला, आता हिला अंघोळ टाकून द्यायचं आहे मला, मग भेटते तुम्हाला. अशा कार्टूनला सापडले म्हणजे खूप अवघड काम आहे. घरातली कामे, पूजा, सगळी काम. फक्त कपडेवाली आहे माझ्याकडे, बाकी काहीच कोणत्याच कामाला बाई वगैरे लावलेलं नाही आहे. तर कपड्यांनाच लावलेली आहे बाई. आणि हे बघा, नजर हटी दुर्घटना घटी, ते तसंच झालं. ते भिंतीचं वगैरे प्लीज ते इग्नोर करा. कारण की तुम्हाला ते कलाकार इथे दिसतच आहे. याच कलाकाराने ते तसं केलेलं आहे. मंडळींना लाव हॅपी होली म्हण. ब्ल्यू कलर नाही आहे की टू पिंक कलर आहे हा. अगं मला नाही ग, हे बघ माझ्या मंडळींना, हे माझ्या मंडळींना हॅपी होळी. तुम्ही बघू शकता, मी दाखवत आहे तुम्हाला. प्लीज कोणाकोणाच्या लाईव्हला आहे ना येणे पॉसिबल होत नाही, किंवा लेट रिप्ले होते किंवा लेट रिटर्न सब करते. तर हे असं कारण असतं. तर प्लीज थोडंसं समजून घ्या परिस्थितीला माझ्या. चला आता आंघोळीला. किटू झाला आता. चला आता आम्ही आधी आहे ना फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो नंतर. बघू बाकीचा पुन्हा. प्लीज तसं नाही करायचं. झालं, बाय कर. मंडळींना म्हणा मी फ्रेश होते म्हणा, हे सगळं क्लीन करते म्हणा, मग येते म्हणा. इकडे बघ, ती आरशात बघत आहे. इकडे बघ प्लीज. या कार्टूनसाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सर्वांना विनंती आहे प्लीज, ह्या माझ्या कार्टूनसाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर मंडळी हे बघा, हे आदल्या दिवशीचं क्लिप आहे. आदल्या दिवशीसुद्धा अजून काय धिंगाणा वाजवून ठेवलं होतं. जे माझं होममेड लिप बाम होतं ना, खूप चांगलं नॅचरल होतं. ते लिप बाम किती धिंगाणा वाजवून ठेवलं बघा. अख्खा लिप बाम माझा खराब केलेला.
तर थोडंसंच क्लिप घेतला, जास्त काही क्लिप घेतला नाही. मग आम्ही हे बघा सायंकाळी आहे ना अहो आले होते ड्युटीवरून, तर किराणा सामान घ्यायचा होता, तर डीमार्टमध्ये चाललेलो. तर डीमार्टमध्ये एक महिन्याचा किराणा सामान घ्यायचा असतो, तोच घेतला आणि मग आम्ही परत आलो. बघितलं तर पुन्हा म्हणेल मम्मी जाऊ जाऊ. वाटलंच मला जाते तिथे. बरं जाऊ जाऊ. ये आपण गेलो होतो ना बेटा, पुन्हा कितीदा जायचं. टोटल 1000 रुपये. किटू हलू नको. टोटल 1000 रुपये खर्च केली किटू तू यावर. संपलं सुद्धा बेटा, झाला आता 2-3 दिवसच राहिले आहे बहुतेक. नाही पण पुष्कळ दिवसच राहते ना. तर मंडळी आमचं डीमार्टची शॉपिंग करून झाली. किट्टूसाठी बघा घरी आलो तर आम्ही किट्टूसाठी हा छोटासा टाट घेतला. आधीचा एक टाट होता पण तो आहे ना खाली ती अशी पाडली आणि अशी मारत होती टाटाला. तर हे बघा हा टाट हे बघा इथे, हे बघा हे जवळून दाखवते मी तुम्हाला. तूच सांगत आहे बघा मी मारली म्हणून, तूच मारली. तर ते क्रॅक झालं. तर मग हा स्टीलचा टाट तर उत्तमच आहे. तर मग हा एक स्टीलचा टाट घेतला आणि एक तो तेलाचा पिपा घेतला. बाकी सगळा छोटा मोठा सामान घेतला. मी एक टॉप घेतला किट्टूसाठी पण, म्हणजे मी किट्टू म्हणते तर अद्दूसाठी सुद्धा घेतला आहे एक टॉप. तर आता किट्टूला यामध्ये करायचं आहे जेवण. तर मी तिला आधी जेवण देते, भेटते तुम्हाला. ये बेटा ते काढू नये मम्मा, काढून येते. तू सांडून देशील बेटा. चल मी पकडते चल. आणल्याबरोबर ताटाचं उद्घाटन झालं. पण तुम्ही बघू शकता असंच देत नाही मी तिला. आधी धुवून घेतलं टाट. हे बघा पाणी दिसत असेल, धुवून घेतले आधी. आता तिला जेवायला देतं. ये लो आपका खाना ले लो, खाओ आप. तर मंडळी जेवण वगैरे आटोपलं सगळं. मला वाटते 9-9:30 होत आहेत. सगळे आटोपलं आणि भांडे पण धुतले आणि इकडे बघा ओटा पण क्लीन झाला आहे माझा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. आणि जे कोणी नवीन आला चॅनलवर त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमचं चॅनल असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा, मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करते. आणि चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय. तर मंडळी हा जो क्लिप आहे ना अद्दूचा मामू आला होता घरी तेव्हाचा आहे. अद्दू झोपून उठलेली दुसऱ्या दिवशी सकाळी. तर तो बघा त्या दिवशीचा क्लिप आहे, तर तो ॲड केला इथे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.